उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ निमित्त सोडण्यात आलेल्या रेल्वेच्या फेऱ्यातून पुणे रेल्वे विभागाला 10 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले। मध्य रेल्वे पुणे विभागाची माहिती। बांगलादेशात डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। गेल्या आठवड्यात देशव्यापी निदर्शनादरम्यान झालेल्या मोडतोडीनंतर हंगामी सरकारने निवडणूक प्रस्तावाला मान्यता दिली। मालेगावच्या मायनॉरिटी डिफेन्स संघटनेच्या नेत्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मालेगावात होत असलेल्या रोहिंग्या बांगलादेश प्रकरणाबाबत दिले निवेदन। खासदार बाळामामा यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक या प्रकरणी अज्ञातांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल। प्रकरणी पोलिसांकडून सायबर पथकाच्या मदतीने तपास सुरू। शिर्डी साई मंदिर कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा। हैदराबादमधील भक्त विजयकुमार यांच्या देणगीतून काम सुरू। दिव्यांग बांधव आणि अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन। बालकांसोबत घेतला महाप्रसादाचा लाभ। चिखलदरा पर्यटन स्थळावर हरिकेन पॉइंटवर सुरू असलेले स्कायवॉकच्या कामाची आमदार केवलराम काळे यांच्याकडून पाहणी। भारतातील हा पहिला गगनभरारी पूल 6 महिन्यात काम होण्याचा अंदाज। लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलवर महिला प्रवाशांसाठी सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन ही सुविधाच नसल्याचं उघडकीस। महिला प्रवाशांच्या आरोग्याला धोका असल्याने विमानतळ यंत्रणेने यात लक्ष घालण्याची मागणी। नवीन टर्मिनलवरील महिलांच्या सुरक्षागृहात लवकर मशीन बसवण्यात येणार, विमानतळ प्रशासनाकडून स्पष्टीकरण। एनडीए परीक्षा जानेवारीत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर। 14 विद्यार्थ्यांना 100% मिळाले गुण, त्यात राज्यातील विषाद जैनला मिळाले 100%। सोने भावात सातत्याने वाढ होत असताना स्थिर असलेल्या चांदीच्या भावात मंगळवारी 1200 रुपयांची घसरण, ती आता 95,000 रुपये प्रति किलोवरती पोहोचले। मंगळवारी सोने मात्र 86,100 रुपयांवर स्थिर होते। गेल्या आठवड्यापासून सोने भावात दररोज वाढ होतीये। कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर। किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात, नितेश राणेंच्या सूचना। पुण्यातील भीमाशंकरची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच पोहोचली दुबईला। येथील ग्राहकांकडून देखील या स्ट्रॉबेरीला चांगला प्रतिसाद मिळतोय। राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच नागरिकांना भेसळयुक्त पदार्थ मिळू नयेत यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात मोहीम हाती घेतली। ज्या खाद्यपदार्थ विक्रेत्याकडे अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2026 या कायद्यांतर्गत नोंदणी आणि परवाना नसेल अशांविरोधात कारवाई करण्यात येणार। 2 दिवसांपूर्वी आरे परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेले मोठे झाड तोडण्यात आले। आरेमध्ये यापूर्वीही अशा प्रकारे अनेक झाडे तोडण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे। मालेगावमधील कळवणमध्ये रंगल्या कुस्त्यांच्या दंगली। राज्यभरातील नामवंत कुस्तीपटूंची हजेरी। श्री विठोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त करण्यात आला आयोजन। लासलगाव शहरातून जाणारा मनमाड विंचूर मार्गाची झाली चाळण। कॉन्क्रीट रस्ता झाला खड्डेमय, वाहन चालक हैराण। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांकडून मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली मुदतवाढीची मागणी। सोलापूर शहर जिल्ह्यातील 7,500हून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना पाठवले पोस्ट कार्ड। जालन्यात 12वीच्या परीक्षेत पहिल्याच पेपरला कॉपी करणाऱ्या 9 परीक्षार्थींवर कारवाई। या कारवाईमुळे परीक्षेत कॉपी करणाऱ्या परीक्षार्थींचे धाबे दणाणले, तर जालन्यात इंग्रजीच्या पेपरकडे 763 प्रशिक्षणार्थी फिरवली पाठ। लातूर शहरात पाण्यासाठी नागरिकांचे शोले स्टाईल आंदोलन। पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासनानंतर केलं आंदोलन स्थगित। पैठणमधील मुख्य रस्त्यावर विद्युत पोल केव्हाही कोसळण्याची भीती। मुख्य रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून नागरिकांना करावा लागतोय प्रवास, त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त। जंगलातील बिबट्या आता गावाच्या दिशेनं। उसाच्या शेतात बिबट्याची पिल्लांचं दर्शन। बिबट्याची पिल्लांची आणि त्याच्या आईची भेट। वनविभागाने वाईल्ड हार्ट रेस्क्युलर नाईट्स सोसायटीच्या मदतीनं भेट घडवून आणली।
अकोला शहरातील हैदरपूर खदान परिसरात घरफोडीची घटना उघडकीस. चोरट्यांनी घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2,50,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण. शालेय विद्यार्थ्याची सायकल चोरी. शालेय विद्यार्थ्यांच्या सायकल सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. ठाणे पोलीस आयुक्तालयात 49 घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक. कल्याण गुन्हे शाखेकडून 3 कडून आता केली अटक. बदलापूरमध्ये रिक्षावाल्याचा चुकीमुळे ट्रकची डंपरला धडक. अपघाताची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद. सुदैवाने जीवितहानी नाही. लातूरमध्ये शेतमालाला घेऊन जाणारा पिकअप उलटला. 7 जण गंभीर जखमी. लातूर औसा महामार्गावरील बुधोडा गावाजवळील घटना. डॉक्टरकडून 4 चाकीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट मेडिकलमध्ये घुसली. शिरोळ तालुक्यातील टाकवडेमधील घटना. अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. देशातील 805 मोबाईल ॲप आणि 3,266 वेबसाईट बंद. राष्ट्रीय सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाची मोठी कारवाई. गृहमंत्री अमित शहा यांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.